ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके. आता प्रकरण 11ला आपण सुरू करूया. सत्याची अनंतता. थोडं कठीण वाटू शकेल, किचकट वाटू शकेल, पण जिथे जरूर आहे तिथे आपण डिस्कोर्सेसचा जसं त्यांनी सांगितला तो रेफरन्स घेऊया. डिस्कोर्सेसमध्ये 7th एडिशनला पान नंबर 117 वर हा प्रकरण आहे, द इन्फिनिटी ऑफ द ट्रुथ. कारण कधी कधी काय असतं की इंग्लिश मधनं पुन्हा मराठी, मराठीतनं पुन्हा इंग्लिश करून ते अधिक क्लिअर होतं. द इन्फिनिटी ऑफ द ट्रूथ, की सत्याची अनंतता काय आहे, कसं आहे, काय कशासाठी बाबा हे सांगतात ते बघूया. पहिल्याच पॅरेग्राफचं हेडिंग आहे, आध्यात्मिक मूल्य निरूपणातील चुकीचे कारण. म्हणजे आध्यात्मिक जे आहे त्याचं व्हॅल्युएशन जर चुकीचं होतं, त्याचं काय कारण असेल. बऱ्याचशा लोकांची अशी समजूत असते की कोणत्याही गोष्टीला आध्यात्मिक महत्व येण्याकरता ती जागतिक दृष्टीने फार मोठी असावयास पाहिजे. त्यांना असे वाटते की एखादी कृती आध्यात्मिक स्वरूपाची गणली जाण्याकरता त्या कृतीचे परिणाम फार दूरवर व जीवनाच्या विस्तीर्ण क्षेत्रावर ठळकपणे व्हावयास पाहिजेत. ते नेहमी कोणत्याही कृतीचे महत्व तिच्या परिणामांच्या बाह्य परिमाणावरून निश्चित करत असतात. आता हे सगळं साध्या भाषेत आहे की फार मोठं काही चमत्कार केले तरच ते मोठा त्याला आध्यात्मिक तो गुरु आहे, किंवा फार मोठा शिष्यगण आहे म्हणजेच फार मोठा महत्वाचा आध्यात्मिक आहे, असं नाही आहे. बाबा म्हणतात की अगदी छोट्या छोट्या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या असतात. साधारणतः मनुष्य स्थूल जगाच्या विषयांमध्ये इतका गर्क झालेला असतो की न जाणता त्याच्या आध्यात्मिक मूल्य निश्चितीमध्ये स्थूल जगातील आकार व परिमाण मात्रांचा मापदंड शिरतो व त्याचे मूल्य निरूपण सदोष व चुकीचे करतो. ही सुरुवातीला बाबांचे लोक बाबांना कधी कधी निराश व्हायचे. बाबांना म्हणायचे की बाबा तुम्ही इतकं ग्रेट आहात, तुम्ही साक्षात ईश्वर आहात, पण लोकांना कसं कळत नाही, बाकीची लोक तुमच्याकडे का येत नाही, एवढेच कमी लोक इथे का, आणि त्यामुळे ते बाबा कार्यक्रमाला अजून गर्दी करूया का. बाबा सांगायचे नो, आय वॉन्ट ओनली सिलेक्टेड वन. तर बाबा इथे ह्या प्रकरणात पॅरेग्राफ मध्ये सांगतात की नेहमीच्या ह्या व्यवहारामध्ये आपण इतके गर्क असतो की त्याच गोष्टी आणि त्याच पद्धतीने आपण आध्यात्मिक गोष्टींचं पण मूल्यमापन करायला लागतो, मोजमाप करायला लागतो, आणि मग अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आपण निर्णय घेतो, चुकीचे परिमाण तिथे मानतो की अरे बरेच लोक असतात, डॉक्टर म्हणा, एखादं दुकान म्हणा, एखादं हॉटेल म्हणा, इथे गर्दी आहे म्हणजे हे चांगलं असेल, अरे ह्या हॉटेलमध्ये कोणीच नाही म्हणजे हे हॉटेल चांगलं नसेल. तसंच ते मंदिरात, अरे इथे इतके लोक जात आहेत म्हणजे हे देवस्थान जागृत आहे. असं तर बाबा सांगतात असं काही नसतं, हे चुकीचं पद्धतीचं, हे सदोष पद्धतीचं मूल्यमापन आहे. या सर्व गोंधळाचे मूळ कारण असे आहे की आध्यात्मिक मूल्यमापन करतानाही साधारण माणसाच्या मनावर गणितशास्त्रातील कल्पनांचे दडपण असते. या पॅरेग्राफचं हेडिंगच आहे, गणितशास्त्रातील अनंतता. की अध्यात्माचं हे मूल्यमापन करताना त्यांच्या लोकात ते गणितीच सगळं कॅल्क्युलेशन्स असतात, परंतु आध्यात्मिक महत्ता ही गणितशास्त्रातील विशालतेहून अगदीच निराळी आहे. गणितशास्त्र विशालच आहे, पण आध्यात्मिकता गणितशास्त्राहून वेगळी आहे. तिथे गणिती कॅल्क्युलेशन, मोजमाप उपयोगाचं नाही. गणितशास्त्रातील अनंतता ही सारख्याच परिमाणाचे आणि महत्वाचे असंख्य घटक एकत्रित करून रचली गेली असल्याची कल्पना असते. म्हणजे कसं आहे की एक दोन वेगवेगळे परिमाण, किलो, ग्राम्स, डिस्टन्स वाईज, मैल, किलोमीटर, तसंच
अनंतता जी आहे गणितशास्त्रातली ती कसं एक दोन सगळे मग ते लॅक्स क्रोड्स आणि वगैरे, तर असे असंख्य घटक आहेत, ते एकत्रित करून मग ती गणितातली अनंतता असते. परंतु अशी गणनात्मक अनंतता कल्पनेमध्येही असाध्य आहे. पण बाबा सांगतात की अध्यात्मामध्ये अशा प्रकारे मोजमाप जे आहे तर मोजमाप करून अध्यात्म कसं अनंत आहे, ईश्वर कसा अनंत आहे, हे कल्पना सुद्धा करणं शक्य नाही. कारण कोणत्याही संख्येची कल्पना करता क्षणीच त्याहूनही अधिक मोठ्या संख्येची कल्पना आपल्याला करता येते. लॅक्स म्हटलं की लगेच 10 lakhs, 10 lakhs म्हटलं की लगेच 10 crores, म्हणजे पुढचं ह्याच्या पुढे काहीतरी आहे. कितीही संख्या मापली, 10 कोटी मापले, 100 कोटी मापले, तरी याच्या पुढेही काहीतरी आहे हे आपल्याला माहिती असतं. ती गणित शास्त्रातली अनंतता आहे. पण अध्यात्मात अशी कल्पना करता येते का? नाही. कारण जोपर्यंत ते आपल्याला अवगत होत नाही, जोपर्यंत ते अनुभवात येत नाही, तोपर्यंत त्याची अशी कल्पना करणं अशक्य आहे, असाध्य आहे. कोणत्याही एका घटकाला स्वतंत्र अस्तित्व किंवा महत्व दिल्यास तो मिथ्या ठरतो. गणितामध्ये काय आहे? सपोज 10 आहे, नुसता शून्य काढला, त्या शून्याला काही महत्व आहे? नाही. नुसता त्या 10 मधनं एक बाजूला काढला तर त्या एकाला एकच महत्व आहे. पण त्या एकावर जर 5-6 शून्य ठेवले तर त्या एकाचं महत्व वाढतं आणि त्या शून्याचंही महत्व वाढतं. पण त्या एका 500 कोटीतनं फक्त 5ला बाजूला काढलं तर मग 5चं काय आहे? 5चं महत्व तेवढंच आहे जे 5चं आहे. म्हणजे ती जी संख्या त्याच्या पुढचे 0 बाजूला काढले तर जो 5 शिल्लक राहतो तो मिथ्या राहतो, तो 500 कोटीच्या सारखा राहत नाही. भ्रांत कल्पनेच्या विलासामुळेच गणनात्मक अनंतता उत्पन्न होते. म्हणजे चुकीचा जो कल्पना आहे, चुकीच्या कल्पनेमुळे अशा प्रकारची कॅल्क्युलेटिव्ह अशी अनंतता अध्यात्मात नसते. आध्यात्मिक अनंतता, आध्यात्मिक अनंतता ही कल्पनेमध्ये अनेक मिथ्या घटक एकत्रित करून रचली जात नाही. काही असे म्हणजे अध्यात्म असं अनंत आहे, मग जप तप मंदिर देवस्थान असं करून अनंतता मोजता येते का? नाही. ती सत्य वस्तू असून कल्पना शांत झाल्यावरच तिचे दर्शन होते. तिथे कल्पना कामच करत नाही. रादर जेव्हा कल्पना नष्ट होते तेव्हा सत्याचं दर्शन होतं. दुसरी एखादी वस्तू मिळवल्याने आध्यात्मिक अनंतता वाढत नाही आणि तिच्यातून कोणतीही वस्तू काढून घेतल्याने ती खटत नाही. एकावर शून्य घेतला तर 10 होतो, 10तून शून्य काढला तर 1 होतो, किंवा 10तून 1 काढला तर 0 राहतो. पण असं अध्यात्माचं नाही. कुठली तरी दुसरी एखादी वस्तू त्यात ऍड केली किंवा एखादी वस्तू त्यातनं काढली म्हणून त्या अध्यात्माची अनंतता कमी किंवा जास्त होत नाही. ती अनंत आहे, ती अनंतच आहे. दुसऱ्या कुठल्याही भ्रामक मिथ्या घटकाने तिला मोजता येत नाही किंवा त्याचं अस्तित्व जे आहे दुसऱ्या घटक एकत्र करून त्याची अनंतता वाढत किंवा घटत नाही. कारण तिच्यामध्ये सर्वच वस्तूंचा अंतर्भाव होत असल्यामुळे आपण मागे बघितलं होतं की अध्यात्मात सगळं काही आहे आणि त्याच्या बाहेर अध्यात्म नाही आहे. सगळ्या गोष्टींचा अध्यात्मामध्ये अंतर्भाव होतो. तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या लहान किंवा मोठ्या कोणत्याही वस्तूला जागा राहत नाही. आध्यात्मिक अनंतता गणनातीत, खंडरहित आणि संपूर्ण आहे. त्याचे असे तुकडे तुकडे पाडता येतात का? आध्यात्मिक अनंतताचे नाही. त्याची मोजमाप करता येते का? नाही. मग ती कशी आहे? संपूर्ण आहे, अविभाज्य आहे आणि मोजण्याच्या पलीकडे अशी आध्यात्मिक अनंतता आहे. विश्वातील कोणत्याही घडामोडीचा आध्यात्मिक अनंततेवर परिणाम होत नाही. मग विश्वामध्ये शांती येवो, एखाद्या देशाला स्वराज्य मिळवं, स्वातंत्र्य मिळवं, त्याच्यावर गुलामगिरी येवो, तो पारतंत्र्यात हो, युद्ध हो, नाही तर समालेप हो, वादळ येवो, सुनामी येवो, पाऊस पडो,
दुष्काळ पडो, काहीही होऊ दे, त्या गोष्टींचा आध्यात्मिकच्या अनंततेवर परिणाम होत नाही. जगातील सर्व घटना आभास रूप असून सत्याच्या दृष्टीने शून्यवत आहे. कारण हे जगच मिथ्या आहे, स्वप्न आहे, आभास आहे. मग त्यातल्या घटनांना काही महत्व असणार आहे का? शून्य महत्व आहे. उदाहरणार्थ, धरणीकंप ही जीवित व वित्त यांची अपरिमित हानी करणारी, म्हणून जगाच्या दृष्टीने अतिशय घातक व भयावह आपत्ती ठरली, तरी जगाच्या बुडाशी असणाऱ्या अनंत सत्यावर त्या आपत्तीचा मुळीच परिणाम होत नाही. धरणीकंप म्हणजे भूकंप. भूकंप किती भयावह असला, असहाय्य तिथं असहाय्यता असले, तरी पण ह्या विश्वाच्या पाया काय आहे? अनंत सत्य आहे. त्या अनंत सत्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. जसंच आताचं युद्ध रशिया आणि युक्रेनचं, त्यामुळे ह्या अनंततेवर, या सत्यावर काही परिणाम होत आहे का? काहीही परिणाम त्याच्यावर होत नाही. अशी कितीतरी युद्ध आली गेली, महायुद्ध आली, कैक युग आले, कैक जग बदलले, ते टेक्नॉलॉजी बदलली, पण सत्य कधी बदललेलं नाही. का? कारण ते अपरिवर्तनशील आहे, अविभाज्य आहे. तसेच ईश्वराचे सर्व गुण, त्रिगुण, ते कधी बदलतात का? नाही, ते आहे तसेच राहणार आहे. किंबहुना अखिल विश्वाचा प्रलय झाला तरीही आध्यात्मिक अनंतता सीमित होत नाही. संपूर्ण विश्वाचा प्रलय झाला, जगबुडी जरी झाली तरी आध्यात्मिक अनंतता ती अनंतच राहते. म्हणून जगाच्या दृष्टीने मोठ्या गणल्या गेलेल्या वस्तूंच्या मापदंडाने आध्यात्मिक अनंतता मोजण्याचा प्रयत्न करणे फोल आहे, विफळ आहे. आध्यात्मिक अनंतता हे भविष्यवर्ती साध्य नाही. म्हणजे काहीतरी भविष्यात साध्य करायचंय असं साध्य नाही. आध्यात्मिक अनंतता म्हणजे हे भविष्यातच काहीतरी साध्य करायचंय आणि आता ते होणारच नाही असं नाही. अनंत सत्य हा केव्हा तरी भविष्य काळात साध्य करण्याचा दूरवर्ती विषय असून सर्व जीवन त्याच्या प्राप्तीकरता केवळ साधन मात्र आहे, ही भ्रांत म्हणजे चुकीची धारणा झटकून टाकणे मुमुक्षूंना म्हणजे साधकांना अत्यंत कठीण असते. आता इथे तुम्हाला असं वाटेल की अरे, आधीच्या लेक्चरमध्ये तर प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतात की हा देह हे एक साधन आहे, माध्यम आहे. पण ते कशाच्या दृष्टीने आपण विचार करतो? कारण देह नसेल तर ईश्वरी साक्षात्कार कुठं मिळणार? बाबांनी अनेकदा सांगितलं की ईश्वरी साक्षात्कारासाठी पृथ्वीवरच तो मिळणार, मानव देहातच मिळणार. ही गोष्ट जरी खरी असली तरी हे जीवन आहे, त्या जीवनाला त्याच्या दृष्टीने एक महत्व कसं आहे? तर मागील जन्मात जे आपण कर्म केले त्या कर्माच्या फलानुसार आपला पुढचा जन्म, पुढचं आयुष्य आणि म्हणून हे जीवन आहे. मग ह्या जीवनाचं कार्य काय आहे, महत्व काय आहे? की ते जे संस्काराचं गाठोडा आपण पाठीवरती बांधून घेऊन आलोय येताना, ते संस्कार खर्चवणे, सगळे वापरून संपवणे, ते संस्कार खर्च झाले पाहिजे. ते संस्कार खर्च करण्याच्या दृष्टीने ह्या जीवनाला पण आयुष्य, त्या दृष्टीने पण महत्व आहेच. म्हणून हे जीवन निरर्थक आहे असं समजणं सुद्धा बाबा सांगतात चुकीचं आहे. म्हणजे कुठली एक टोकाची भूमिका इथे चालत नाही. परंतु सत्य हे केवळ, आता हे थोडं अवघड वाटेल, तिथे आपल्याला पाहिजे तर आपण डिस्कोर्सेस मधनं परत ते वाचून दाखवेल. परंतु ही भाषा कठीण वाटेल मराठीतली. परंतु सत्य हे केवळ भविष्यवर्ती असून भूतकाळात किंवा वर्तमान काळात त्याचा अभाव झाला तर ते अनंत राहणार नाही, व असे झाल्यास ती एक कालात उत्पन्न होणारी घटना बनून शांत होईल. सत्य आहे त्याला तुम्ही लिमिटेड करू शकत नाही, मर्यादित करू शकत नाही, कारण ते मुळात अमर्याद आहे. आता कोणी सांगितलं की काय आता जप तप भाषण आणि वाचन आणि हे करते, हे म्हातारपणे करायची गोष्ट आहे असं नाही, हे चुकीचं आहे. आता इथे डिस्कोर्सेस मधनं मी हे वाक्य आधी वाचून दाखवते आणि सॉरी एक गडबड झाली, माय गॉड.
इथे आता गडबड झाली जरा, रेकॉर्डिंग मध्ये मध्येच पॉज झालं गेलं, त्यामुळे सत्याची अनंतताची सुरुवातीचा थोडा भाग गेलेला आहे. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट, बट आय कॅन्ट हेल्प इट नाऊ. कारण मी ऑडिओ पण त्यावेळेस चालू करायला विसरले. एनिवे, आपण डिस्कोर्सेस मधना हा भाग थोडासा वाचूया. सत्याची अनंतता मध्ये पेज नंबर 117 वर डिस्कोर्सेस मध्ये हा प्यारा दिलेला आहे. आणि आध्यात्मिक अनंतता हे भविष्यवर्ती साध्य नाही, हे याच्यामध्ये काय अशा पद्धतीने सांगितलेलं आहे ते आपण वाचून मग मराठीतला पुन्हा वाचूया. ट्रुथ नॉट गोल ओनली फॉर फ्युचर. आध्यात्मिक अनंतता हे भविष्यवर्ती साध्य नाही. बरोबर आहे. इफ truth were to be confined only to the future and not to the past or the present, it would not be infinite. जर सत्य अनंत आहे तर केवळ त्याला भूत आणि भविष्यापुरतं बांधून ठेवू शकत नाही. म्हणून त्यालाच इथे त्याने म्हटलं की सत्य केवळ भविष्यवर्ती असून, म्हणजे केवळ भविष्यातच ते मिळेल, भूतकाळात किंवा वर्तमानात ते नाहीये असं जर म्हटलं तर सत्य अनंत असू शकत नाही. जर सत्य अनंत आहे तर ते कालातीत आहे, सर्व काल आहे, म्हणून ते फक्त भविष्यातच साध्य होईल असं म्हणणं चुकीचं आहे. जीवनास भावी काळातील सुदूरवर्ती घटनेच्या सिद्धीचे केवळ एक साधन मात्र मानले तर ते जीवन व त्या जीवनातील सर्वस्व यांचे स्वतः सिद्ध मूल्य एकदम नष्ट होते. हा दृष्टिकोन अगदी चुकीचा आहे. It would at once become limited as an event that has its own origin in time. All that life is and has is at once deprived of intrinsic significance if it comes to be regarded as merely instrument to some far off event. This is definitely a false point of view. काहीही झालं तरी केवळ भविष्यात ते साध्य करण्याची गोष्ट आहे आध्यात्मिकता, असं नाही. आपण नेहमी वाचत आलेलं आहे सगळ्या बाबांच्या लिटरेचरमध्ये, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ते हळूहळू असणार पण सतत आहे, कंटिन्युअस आहे, ते विभागलेलं नाही. केवळ भूतकाळात होतं किंवा भविष्यात काळ आहे किंवा आता फक्त आहे असं नाही. इट्स अ कंटिन्युअस. ते जर सत्य जर अनंत असेल, आध्यात्मिकता जर अनंत असेल तर ती कालातीत आहे, कुठल्याही कालाने तिला बांधता येणार नाही. आणि ते केवळ ह्या जीवनासाठी नाही, तर ते पहिल्या जीवनासाठी होतं, पुढच्या जीवनासाठी आहे. किंवा आता हे साधन फक्त आहे, ते कधीतरी भविष्यात साध्य होईल असं नाही. इट कॅन हॅपन इन दिस व्हेरी लाईफ ऑल्सो. या जीवनात ते सुद्धा साध्य होऊ शकेल. ती जी गोष्ट 3 योगांची बाबांनी सांगितली होती, आपण पूर्वी ते एका प्रकरणात आठवतं सांगितलेली, की ते झाडाच्या खाली जप करत असतात आणि त्यांना दुसरा योगी येऊन सांगतो, अरे तुझ्या जपाचा काय उपयोग, तुला तर इतके वर्ष लागतील, लाखो लागतील, करोडो लागतील. आणि त्याने कसं ते सोडून दिलं. आणि तिसऱ्या योग्याला सांगितल्यानंतर तो म्हणेल, अरे कधीतरी साध्य होणार ना, म्हणून तो आनंदाने नाचायला लागला आणि तत्क्षणी क्षणी त्याला ईश्वर साक्षात्कार झाला. तर तेच इथे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे आज आहे, उद्या नाही, किंवा पुढे होणार असं नाही. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. सतत करत राहायला लागणार आहे त्याचा साध्यासाठी प्रयत्न. इथे म्हटले की त्या जीवनातील सर्वस्व यांचे स्वतः शुद्ध मूल्य एकदम नष्ट होते. जर या जीवनाला आध्यात्मिकतेचं पुढच्या काळात मिळणारं भविष्य काळातलं असं जर एक साधन मानलं तर या जीवनाचं मूल्य का नष्ट होतं? ते यासाठी नष्ट होतं की
हा जन्माचं पण एक स्वतः सिद्ध मूल्य आहे, स्वतःचं एक महत्व आहे. ते काय आणि कसं आता आपण बघितलंच, की मागच्या कर्माचे जे फल आहेत त्यानुसार हा जन्म असतो. मग या जन्मात ते जे संस्कार वापरून नष्ट करायचे ते या जन्माचं महत्व आहे. आणि या जन्मात जे काही आपण संस्कार करणार आहोत, कर्म करणार आहोत, त्याप्रमाणे आपले संस्कार बनणार, तसा आपला पुढचा जन्म असणार. मग ह्या जन्मात आपण हे सगळं संपवण्याचा प्रयत्न निश्चितच करू शकतो. म्हणून त्या जन्माचा स्वतः सुद्धा एक इंट्रेन्सिक व्हॅल्यू, स्वतःच ओरिजिनल, अवगत, मूलतः आतमध्ये जे असलेलं असं जे आहे, असं एक महत्व त्याला सुद्धा आहे. आय होप की आय होप आय एम मेकिंग इट क्लिअर, की तुम्हाला जास्त कन्फ्युजन होत नाही आणि जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते समजतंय. तर नक्की सांगा, समजतंय किंवा नाही समजतंय, तर आपण अजून एलॅबोरेट करू. पुढचा पॅरेग्राफ आहे, अनंततेचा सद्य क्षण म्हणजे आत्ताचा क्षण. तर न्यू लाईफ मध्ये सांगितलेलं आहे, एरेज काकांनी सांगितलं की बाबा सांगतात, डोंट ब्रूड ओव्हर द पास्ट, डोंट वरी फॉर द फ्युचर, लिव्ह इन प्रेझेंट. म्हणजे भूतकाळाचं जे घडून गेलं त्याचा विचार दुःख करत नका बसू किंवा रममाण होऊ नका त्यातल्या चांगल्या आठवणींमध्ये. भविष्याची चिंता करू नका, आता मध्ये प्रेझेंट मध्ये जागा. तर एरेज काका तिथे सांगतात, वी आर नॉट लिव्हिंग, वी आर नॉट ओनली लिव्हिंग इन प्रेझेंट, बट ड्युरिंग न्यू लाईफ वी वर लिव्हिंग इन नाऊ. सत्य क्षण, आताचा क्षण महत्वाचा, तो आहे तो कसा कारणी लावायचा, पुढच्या क्षणाची सुद्धा चिंता करायची नाही. कोणत्या तरी आगामी दिवशी म्हणजे पुढे येणाऱ्या दिवशी जीवनाला आध्यात्मिक संपन्नता प्राप्त व्हावी, हा काही जीवनाचा अर्थ नाही. होईल पुढे कधीतरी. आपण एकीकडे म्हणतो की लगेच कसं होईल, मान्य आहे, ती स्लो प्रोसेस आहे, हळूहळू आहे, पण होऊ शकतं. हे इथे वेगळ्या अर्थाने बाबांनी सांगितले की होईल मग कधीतरी, म्हणून अगदी हे करायचं का प्रयत्न नाही, पण पुढे कधीतरी होणारी आहे आणि पुढेच कधीतरी मिळणार आहे, असा काही जीवनाचा अर्थ नाही, असं बाबा सांगतात. उलट पक्षी या विरुद्ध मन भ्रमभारापासून मुक्त केले तर प्रत्येक क्षणामध्ये जीवन आध्यात्मिक संपन्नतेने पुरेपूर भरलेलेच आहे, हे प्रत्ययाचे बाबा सांगतात. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक क्षणामध्ये आध्यात्मिक महत्व आहे. आणि ते अगदी खरं आहे की प्रत्येक क्षणी आपल्याला ते जगलं पाहिजे. आणि ती अनंतता, ती सत्याचं हे जे आहे, प्राप्तीचं हे, तो प्रयत्न प्रत्येक क्षणामध्ये झाला पाहिजे की हा क्षण कसा कारणी लावायचा त्या अनंततेच्या, त्या सत्याच्या प्राप्तीसाठी. तर बाबा सांगतात, मन भारमुक्त झालं म्हणजे काय, की हे बंधन जे आहे, आसक्ती जी आहे, वासना आहे, लोभ आहे, ह्याच्या ओझ्याखाली ते मन दडलेलं आहे, दडपलेलं आहे. त्या ओझ्याखालून त्याला जर काढलं, त्या संस्कारांच्या ओझ्याखालून काढलं, त्या अहंकाराच्या ओझ्याखालून त्या मनाला जर काढलं, असं त्या मनाला जर भारमुक्त म्हणजे ओझ्याखालून काढलं, मुक्त केलं, तर जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये आध्यात्मिकता पुरेपूर भरलेली आहे. हे प्रत्ययाला येतं, हे अनुभवाला येतं. जेव्हा मन प्रसन्न आणि प्रशांत असते तेव्हाच आध्यात्मिक अनंततेचे खरे स्वरूप समजून येते. आध्यात्मिक अनंतता जी आहे, विशालपणा जो आहे, त्याची असीमितता जी आहे आध्यात्मिक अनंततेची, ते कधी समजतं, प्रसन्न पाहिजे, प्रशांत मन असेल, शांत, स्वस्थ, निवांत असेल, संत असेल मन, तेव्हा ती आध्यात्मिक अनंतता समजून येऊ शकते. ते मन जर भरकटलेलं असेल, ते मन जर अस्वस्थ असेल, तर तिथे आध्यात्मिक अनंतता समजणार नाही. आध्यात्मिक अनंतता ही केवळ आगामी घटना नसून ती पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेली निरंतर स्वयंसंपूर्णता, इटर्नल सेल्फ फुलफिलमेंट आहे. म्हणजे ही केवळ भविष्यात, आगामी घटना म्हणजे नंतर पुढे भविष्यात होणारी घटना नाही आध्यात्मिक अनंतता,
तर ती कशी आहे, सततची कंटिन्युअस प्रोसेस आहे, अविभाज्य आहे, निरंतर आहे आणि स्वयंसंपूर्ण आहे, म्हणजे स्वयंसिद्ध आहे, ओरिजिनॅलिटी आहे तिच्यामध्ये, ती आहे, सेल्फ फुलफिलमेंट आहे. शिवाय ती हल्लीही आहे, पुढेही तशीच राहणार आहे. ती आध्यात्मिक अनंतता कधी बदललेली नाही. ती जशी पूर्वी होती तशीच आज आहे, तशीच पुढेही राहणार आहे. ती बदलणार नाही. जसे 100 आहे, त्याच्यातनं 1 काढला, 0 काढला, ऍड केला म्हणून तो बदलतो, तशी आध्यात्मिक अनंतता बदलत नाही. जेव्हा प्रत्येक क्षण कालातीत महत्तेने संपन्न होतो, तेव्हा मृत भूतकालाबद्दल रेंगाळणारी आसक्ती राहत नाही किंवा आगामी भविष्याबद्दल आशापूर्ण अपेक्षाही राहत नाही, परंतु शाश्वत सद्यपणामध्येच अभंग जीवन राहते. की जेव्हा हा प्रत्येक क्षण हा अनंत महानतेने संपन्न होतो अशा पद्धतीने, तेव्हा काय होतं की इथे इतका सुंदर शब्द वापरलाय, मृत भूतकाल. किती छान शब्द आहे. आपल्या प्रत्येकाने हा मनावर बिंबवून घ्यावा असा शब्द आहे. मृत भूतकाल. भूतकाल आहे तो कसा आहे, मृत आहे, मरण पावलेला आहे. जिवंत आहे का, नाही, गेलेला आहे, संपलेला आहे, मृत आहे. आणि तरीही त्याच्याबद्दल आपण विचार करत बसतो. हा शब्द जर आपण ठसवला मनात, तर मला वाटतं सोपं जाईल. भूतकाळाबद्दलचा अभिमान बाळगणं, आनंद बाळगणं, शोक करणं, ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील. कारण काय की भूतकाळ कसा आहे, मृत आहे. आणि जर प्रत्येक क्षण असा अनंततेमध्ये त्या जाणीवेने जर जपला, तसा तो महानतेने संपन्न केला, तर मग ही मृत भूतकाळाबद्दलची आसक्ती राहणार नाही, तसंच भविष्याबद्दलच्या अपेक्षाही राहणार नाही, परंतु सद्य क्षणामध्ये अभंग जीवन राहते, अभंग जीवन राहील. भंग नसणार असं अभंग असं जीवन ह्या प्रत्येक चालू क्षणामध्ये राहील. अशा प्रकारचे राहणीनेच आध्यात्मिक अनंतता जीवनामध्ये प्रतीत होऊ शकते. तर बाबांनी सत्याची अनंतता म्हणजेच आध्यात्मिक अनंतता बद्दल का सांगितलं, की कशा प्रकारचं जीवन जगायला पाहिजे, म्हणजे ही आध्यात्मिक अनंतता किंवा सत्याची अनंतता आपल्या जीवनामध्ये येईल, प्रतीत होईल. कधी होईल, टू लिव्ह इन नाव. प्रत्येक क्षण संपन्न झाला पाहिजे, मन प्रसन्न झालं पाहिजे, प्रशांत असलं पाहिजे. प्रत्येक क्षणामध्ये त्या इन्फिनिट नॉलेजला, त्या इन्फिनिट अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत आनंदाला प्राप्त करण्याची शक्ती आहे. ह्या अर्थाने तो प्रत्येक क्षण जगला पाहिजे. समृद्धीपूर्ण अस्तित्व, जे अस्तित्व आहे ते समृद्ध कसं असावं. वर्तमान कालाला भावी घटनेचे साधन मानून महत्व शून्य करणे बरोबर नाही. वर्तमान कालाला महत्व आहे, ते त्याचं स्वतःचं महत्व त्याच्या पद्धतीने आहे. केवळ भविष्यामध्ये मला गॉड रिअलायझेशन होईल म्हणून आजचा क्षण कमी महत्वाचा होत नाही. कारण आजचा क्षण मला मदत करणार आहे त्या अनंत सत्याशी मिळवण्याचा. आजचा क्षण त्यासाठी उपयोगात येणार आहे, हे विसरून चालणार नाही. कारण असे केले म्हणजे सर्व अर्थपूर्णतेचा संग्रह कल्पित भविष्यात मांडण्यात येतो व अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वस्तूच्या खऱ्या महत्वाचे यथार्थ दर्शन किंवा सिद्धी होऊ शकत नाही. हे याच्यात आपण एकदा पुन्हा आपण इथे बघूया. Eternal now. Okay, when every moment is rich with eternal significance. प्रत्येक क्षण हा अनंततेच्या महत्वाने भरलेला आहे, जे आता आपण बघितलं. It is not right to deprive the present of all importance by subordinating it to an end in the future. भविष्यामध्ये काहीतरी होणार आहे म्हणून आत्ता त्याला कमी महत्व देणं बरोबर नाही. For when every moment is rich with eternal significance. Okay,
For this means the imaginary accumulation of all importance in the imagined future rather than the perception. हे दोन महत्वाचे शब्द आहेत ज्याला इथे मराठीत त्यांनी वेगळे शब्द वापरलेले आहेत, म्हणून हितनं वाचणं महत्वाचं आहे. हे पेज नंबर 119 आहे डिस्कोर्सेस मध्ये. For this means the imaginary accumulation of all importance in the imagined future, म्हणजे काल्पनिक आहे, भविष्य काल्पनिक आहे आणि भविष्यात कल्पना केलेली आहे की तिथेच ते प्राप्त होणार आहे. रादर दॅन द परसेप्शन म्हणजे बोध, समज, अँड रिअलायझेशन म्हणजे पूर्तता, प्राप्ती, परिपूर्ती ऑफ द ट्रू इम्पॉर्टन्स ऑफ एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट इन द इटर्नल नाउ. आताचा जो अनंत सद्य क्षण आहे त्याच्यामधून जी काही प्राप्ती होणार आहे, त्याच्यातनं जी परिपूर्ती, पूर्णता होणार आहे, त्याची समज पाहिजे, त्याचा बोध मनाला समजला पाहिजे. केवळ भविष्याला महत्व देऊन उपयोगाचं नाही. देअर कॅनॉट बी अन एब अँड फ्लो इन इटर्निटी, नो मिनिंगलेस इंटरवल्स बिटवीन इंटरमिटंट हार्वेस्ट, बट अ फुलनेस ऑफ बीइंग दॅट कॅनॉट सफर impoverishment for a single instant. When life seems to be idle or empty, it is not due to any curtailment of the infinity of the truth, but to one's own lack of capacity to enter into its full possession. जेव्हा जीवन असं रित वाटायला लागतं तेव्हा ते काय आहे, आपला समज नाहीये, आपल्याला त्या जीवनाचा समज नाहीये की ते जीवन आपल्याला अनंत सत्याकडे कसं घेऊन जातं, ह्याचं आपल्याला महत्व नाहीये, आपल्याला ती क्षमता नाहीये, आपल्याला ते कळलेलं नाही, म्हणून अशा वेळेला जीवन रित वाटायला लागतं. आता हे सीडेंनी मराठीमध्ये कसं ट्रान्सलेट केलं बघूया. कारण असे केले म्हणजे परत वाचते, वर्तमान कालाला भावी घटनेचे साधन मानून महत्व शून्य करणे बरोबर नाही. कारण असे केले म्हणजे सर्व अर्थपूर्णतेचा संग्रह कल्पित भविष्यात मांडण्यात येतो व अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वस्तूच्या खऱ्या महत्वाचे यथार्थ दर्शन म्हणजे काय, बोध किंवा आकलन किंवा सिद्धी होऊ शकत नाही. सिद्धी होऊ शकत नाही म्हणजे पूर्ती होऊ शकत नाही. असं जर मानलं की भविष्यालाच महत्व दिलं आणि तेही कल्पनेतलं भविष्य, तर काय होतं की जी सद्य क्षण आहे, आताचा क्षण आहे, त्याचा खरा बोध होत नाही, त्याचं आकलन होत नाही, समजत नाही तो, आणि त्या क्षणामधनं जी पूर्ती होणार आहे, परिपूर्ती होणार आहे, पूर्तता होणार आहे, ती होऊ शकत नाही. अनंततेमध्ये भरती ओहोटीला जागा नाही. तिच्यातील 2 पिकांमध्ये हार्वेस्ट महत्व शून्य अवकाश नसतो. तर तिचे कारण ती अविभाज्य आहे, एकसंध आहे, निरंतर आहे, कुठे तिचे तुकडे नाहीयेत. तर तिच्या समृद्धीपूर्ण अस्तित्वातील एकही क्षण अर्थवंचित किंवा महत्व शून्य राहू शकत. एकही क्षण असा नसतो की ज्याला अर्थ नाही, ज्याला महत्व नाही. एक प्रत्येक क्षण समृद्धीपूर्ण असतो. जेव्हा जीवन निष्क्रिय किंवा रिते आणि सुने भासते, बरेचदा असं होतं, सगळ्यांना होतं, तेव्हा सत्याची अनंतता घटत नसतं. असं जेव्हा वाटतं रितेपण आहे, कशाला आयुष्य, काय याचा अर्थ, कशासाठी आहे, कोठून आली मला कळेना, उदासीनता ही हृदयाला, काय गोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला, येथे नाही तेथे नाही, काय पाहिजे मिळवायाला, कुणीकडे हा झुकतो वारा, हाका मारी जीव कुणाला, मुक्या मनाचे मुके बोल पडते, घरे पाडती पण हृदयाला, तीव्र वेदना करीती परिती, दिव्य औषधी कसली याला. असं बऱ्याचदा होतं, उदास वाटतं, रिते पण वाटतं, काही अर्थ नाही आयुष्याला असं वाटतं. हे चुकीचं आहे. ह्याला दिव्य औषधी काय आहे, तर ती अनंतता जी आहे, त्या सद्य क्षणाचं महत्व जे आहे आध्यात्मिक, ती समजून घ्यायला आपण कमी पडतो. इथे त्यांनी सरळ सांगितलंय की जेव्हा जीवन असं निष्क्रिय किंवा ऋत किंवा सुन भासतं, तेव्हा सत्याची अनंतता घटत नाही. तर व्यक्ती स्वतः
त्या अनंततेमध्ये प्रवेश करून तिची पूर्ण प्राप्ती करून घेण्यास असमर्थ बनलेले असते. त्या व्यक्तीला ते समजत नाही त्याचं महत्व, आणि म्हणून त्याला जीवनाचं रितेपण वाटतं, निराशा वाटते, उदासीनता वाटते, आणि त्याला कळत नाही की आपल्याला काय पाहिजे आहे ते. पुढचा पॅरेग्राफ आहे, थोर आणि महान घटना. कठाळे काका आलेले आहेत का? आपण हा पॅरेग्राफ पूर्ण कर. हा, तुम्हाला वाचायचंय? हा, तुम्ही वाचणार होतात ते वाचता का? कारण नंतर आता 9 मिनिट आहे. तुम्ही 2 मिनिटात ते वाचलं म्हणजे मी पुढचा पॅरेग्राफ कम्प्लीट करते. तुमच्याकडे ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओ, ओ, ठीक, चालेल. जय बाबा, जय बाबा. पुढचा पॅरेग्राफ आहे, थोर आणि महान घटना. ज्याप्रमाणे सर्व सारपूर्णतेचा संग्रह एखाद्या अपेक्षित भविष्यकालामध्येच समजणे अनुचित आहे, त्याचप्रमाणे तिचा सर्व संग्रह केवळ खूप अवडंबर असणाऱ्या घटनांमध्येच मानणे हेही बरोबर नाही. सगळं काही महत्वाचं आहे ते भविष्यातच घडणार आहे, आताच्या ह्या क्षणाला अर्थ नाही, असं मानणं जसं चुकीचं आहे, त्याचप्रमाणे खूप काही मोठी घटना घडली, खूप काही मोठं घडलं, खूप काही चमत्कार झाला म्हणजेच खूप महत्वाचं घडलं असं नाही. तर छोट्या छोट्या गोष्टींनाही खूप महत्व असतं. आध्यात्मिक महत्ता, स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स, ही जीवनातील केवळ थोर व महान घटनांमध्येच साठवलेली आहे असे नाही. याचं उदाहरण म्हणजे उपासनी महाराजांचं चरित्र तुम्ही जरूर खरंच वाचा. बऱ्याच गोष्टी ज्या बाबांनी सांगितलेल्या आहेत ते समजायला खूप मदत होईल. की अक्षरशः उपासनी महाराज कसं प्रकारचं आयुष्य ते जगले, आणि अगदी खराब वस्तीमध्ये खूप घाण काम, त्यांना सगळं घाण साफ करण्याचं काम करावं लागलं, आणि कशा पद्धतीने त्या घाणीमध्ये काही वर्ष त्यांनी ते काम केलं, आणि त्याच्यातून कसं त्यांचं जीवन बदलत गेलं, हे फार म्हणजे वाचण्यासारखं आहे. ते जरूर वाचा. पटकन आठवण आली इथे की छोट्या गोष्टींना पण खूप आध्यात्मिक महत्व असतं. आध्यात्मिक गौरवास प्राप्त होण्याकरता हे म्हणजे उपासनी महाराजांचं बिफोर गॉड रिअलायझेशनचं ते मी सांगितलं. त्यानंतर मग ते डोंगरावर गेले आणि तिथे कसं त्यांनी तपस्या केली, हे सगळं त्या ह्याच्यात आहे चरित्रामध्ये. आध्यात्मिक गौरवास प्राप्त होण्याकरता कोणतीही गोष्ट असाधारण किंवा विशेष रूपाने आकर्षक असलीच पाहिजे असे ना. म्हणजे जरी एखादी गोष्ट खूप साधारण असली, फार आकर्षक नसली, फार काही मोठं त्यात नसलं, तरी त्याचं आध्यात्मिक महत्व असतं. ह्याचं दुसरं उदाहरण म्हणजे बऱ्याच बाबा प्रेमींना जर आपण विचारलं की कसे आलात तुम्ही बाबांच्याकडे किंवा तुमचे काही अनुभव आहे का, तर बऱ्याच जणांना वाटतं अरे असं काही खास नाही. अरे बाबांकडे आलात हे महत्वाचं आहे. ह्या युगाचा अवतार आहे आणि त्याच्याबद्दल ऐकणं हेही महत्वाचं आहे. त्याच्याकडे येणं हे त्याहूनही महत्वाचं आहे. त्याला मानणं त्याहूनही त्यासाठी काही खूप चमत्कारच आयुष्यात व्हायला हवा अशातली भाग नाही. जसं मी नेहमी सांगितलं, आता ते अमित सिंग म्हणून आहे बँक ऑफ बरोडामध्ये, केवळ हे व्हिडिओ बघून ते बाबांकडे आलेले आहेत, आणि ते सांगायचे गेल्या वर्षी की माझं वय वर्ष 3 महिने, कारण आता 3 महिन्यापासूनच फक्त त्यांना बाबांबद्दल माहिती झालेली आहे. पण तो ऍक्सेप्टन्स आहे, ती आधी तयारी झालेली असते त्या आत्म्याची. असाधारणत्व आणि आकर्षकत्व विशेष हे साधारण व नेहमीच्या वस्तूंशी सापेक्षतेने संबंध आहेत. जे साधारण नेहमीचं जीवन आहे त्याच्यामध्ये ठीक आहे, कोण आकर्षक आहे, असाधारण आहे, कुणाचं असाधारण कर्तृत्व आहे, हे हे भौतिक जगतामध्ये ठीक आहे. त्यांच्यात केवळ अध्यात्म सौंदर्य खात्रीने असेलच असे नाही. एखादी असाधारण कर्तृत्वाची व्यक्ती आहे, एखादी असाधारण सौंदर्यवती आहे, तिच्यामध्ये आध्यात्मिक सौंदर्य असेलच असं नाही. याच्या विरुद्ध एखादी अगदी कुरूपही व्यक्ती असेल पण ती आध्यात्मिक दृष्ट्या खूप प्रगत असू शकते. तेव्हा मनुष्याला आध्यात्मिक महत्ता प्राप्त होण्याकरता त्याने एखाद्या कार्याला खूप मोठी पैशाची देणगी देण्याची आवश्यकता नाही.
गरीब मनुष्य असे करू शकला नाही तरी तो जर त्याला शक्य असलेली देणगी देईल तर त्याची आध्यात्मिकता कोणत्याही दृष्टीने कनिष्ठ प्रकारची ठरणार नाही. मग ते अगदी 1 रुपयाचं सुद्धा त्यांनी दान दिलं आणि ते जर हृदयापासून असेल तर ते जास्त मोलाचं असेल. ह्याच्याबद्दलच्या बऱ्याच कथा आपल्याला माहिती आहेत. देणगीच्या आकड्यांनी देणगीला आध्यात्मिकता येत नसून कोणत्या भावनेने ती देणगी दिली आहे यावरून तिची आध्यात्मिकता निश्चित होत असते. अति कमी जरी दिली पण तुझी क्षमता नसताना प्रेमाने दिली त्याला महत्व आहे. केवळ नावासाठी दिली, केवळ गवगवा हवा म्हणून दिली तर त्याला काहीही महत्व नाही. खरे पाहता मोठ्या देणगीच्या मागे कधी कधी अभिमान किंवा स्वार्थपर उद्देश असू शकतो आणि असे असल्यास तिची आध्यात्मिक किंमत नष्ट होते. जीही गोष्ट तुम्ही स्वार्थी हेतूने कराल त्याच्यात इगो असेल, अभिमान असेल, गर्व असेल तर त्याचं काहीही महत्व राहत नाही. मग ती सेवा असो किंवा देणगी असो. तसेच एखादी लहानशी देणगी देखील पूर्णपणे निस्वार्थ प्रेमात व नम्र भावात दिली गेली तर तिचे आध्यात्मिक महत्व कितीतरी अधिक असते. इथे पान 109 समाप्त झालेला आहे आणि ऍक्च्युली आपला प्रयत्न होता आज हे प्रकरण संपवायचा, बट समहाऊ झालेला नाहीये. काही हरकत नाही. आपला प्रयत्न असतो की एका सेशनला एक लेक्चर संपवायचा म्हणजे त्याची कंटिन्युटी राहते. पुढचं आहे आध्यात्मिक अनंततेमध्ये सर्वात मोठ्या व सर्वात लहान दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव होतो. हे पुढचं 110 पानावर आपण आहोत. आणि आज प्रार्थना कुणाला दिली? प्राचीताई आहेत का? प्राची कोल्हे. थँक्यू बाबा, थँक्यू केतकी अँड ऑल ऑफ यू. जय बाबा. प्रार्थना घेऊया का? किंवा हा सॉरी, प्राचीताई कोल्हे आहेत का आज? हा, तर तुम्ही तयार राहा प्राचीताई. तत्पूर्वी अजून 3 मिनिट आपल्याकडे आहे. तर 3 मिनिटामध्ये कुणाला काय एक्झॅक्ट 7ला तुम्ही प्रार्थना सुरू कराल आपली मराठीतली. आणि त्यापूर्वी कुणाला जर काही प्रार्थना अतिशय सुंदर आहे, काही ना बाबा प्रेमी नसलेले अशी लोक असतील ह्या मीटिंगमध्ये तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी कृपया प्रार्थना ऐकून थांबावे प्रार्थना आणि आरतीला. म्हणजे ते कार्यक्रमात कसं सांगतात ना, प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये, तसं मी हे सांगते. कुणाला काही बोलायचंय, विचारायचंय? गांगडे सर आज मेहराबाद वरनं अटेंड करतायत. देशपांडे भाऊ, जय बाबा. बोला ना. नाही नाही, प्रार्थना प्राचीताई म्हणतायत आणि केतकी आरती म्हणेल. मी म्हटलं तुम्हाला काही 1 मिनिट बोलायचंय का? 1 मिनिट आहे. हा. नाही, ते मला संदर्भ त्याचा नक्की सांगा कारण तो महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. आणि हा, एक हा हा, प्राचीताई बोलतायत का? हा, ते मगाशी देशपांडे भाऊंनी सांगितलं की प्रथमावतार जो आपण म्हणतो गणेश हा प्रथम अवतार आहे आणि पहिला सद्गुरू हा पहिला अवतार आणि तोच परत परत येत असतो हे बाबांनी सांगितलेलं आहे की प्रथम तो कुणाच्याही मदतीशिवाय सद्गुरू किंवा अवतार झालेला आहे आणि पुढच्या प्रत्येक सद्गुरू आणि अवताराला इतर सद्गुरूंची सहाय्यता लागते. तर त्याबद्दल त्यांनी सांगितलेले की कुठल्या मार्गाने प्रथम सोल जो आहे उत्क्रांतीच्या ह्याच्यात त्याला मदत मिळाली होती. ठीक आहे, 7 वाजले, आपण प्रार्थनेला सुरुवात करू. प्राचीताई, जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. काही आवाज येतोय? तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वैत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. येतोय आवाज? हा. तू अद्वैत व अतुलनीय आहेस.
तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाशमंडळात आहेस, तू पाताळात आहेस, तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. तू सर्व भूमिकात आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. तू तीनही गुणात आहेस व त्रिगुणा पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञानसिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, अहुर्मज व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव इज्जत अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल व देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांच्या पाठीमागे त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. आणि विशेष करून दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतके की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठीही आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अठरा पुराणे शास्त्रे साई, वेदही घडले चार. थांबला पुढा लागला
तेरा पार दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया मेर प्रभु आरती छाया मेर प्रभु आरती छाया अश्रुजलाने उठले मन अनुतापाचे वरदियासन किती भक्तीचे हे आवाहन किती भक्तीचे हे आवाहन बसात यावर या वीर प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया शरीरामतला रूपही बहू पूर्ण उजळला अवघे जीवन नैवेद्याला अवघे जीवन नैवेद्याला अर्पण ही छाया वीर प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया शब्द काय मागुनी उठला हे तू मागितल्या विन सर्व दिले तू एक मागतो तरी परंतु एक मागतो तरी परंतु तुझी कृपा छाया वीर प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया शब्द पांगळे अपुरे पडती मुख्या भावना मोठी अडती कशी गाऊली तुझी आरती कशी गाऊली तुझी आरती तूच येई गावया प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया दीन दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया वीर प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय बाबा. खूप छान. थँक्यू. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू बाबा. सगळ्यांना थँक्यू. जय बाबा. जय बाबा.